छानपैकी अशा पुरणाच्या पोळ्या आहेत जेवण्यासाठी. पुरणपोळी आज जेवायला आहे. प्रत्येक पोळ्या पुरणाच्या आहेत आज. मित्रांनो, आकाशस्थान ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला दौरा कुठे प्रतीक? बाराशिवला. आजचा आपला दौरा आहे बाराशिव श्री महावीर विक्रम बजरंगी हनुमानजी यांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आज शनिवार आहे आणि पुढे आता आपल्याला ज्ञानूला बी पिकअप करायचं आहे. समोर ज्ञानू आहे थांबलेला, तर बघूया तो येतो की नाही. तर आता चला आपण दाखवूया तुम्हाला. आपली फरारी काढली आपण. प्रतीक भैया घ्यायला आज फरारीला मारली की निघू आता. चला प्रतीक भैया. तर मित्रांनो, आपला ज्ञानेश्वर काळेला थोडं खाजगी काम आलं आहे, तर आपण घेतली आता सोबत ऋषिकेश आगावला. आपल्यासोबत 3 तिगडा काम बिगडा मित्रच असतात कंटिन्यू. तर आता आपण चाललो आता बजरंगबली दर्शनाला. प्रतीक भैयाला गाडी घ्यायला लावू आणि निघूया. ज्ञानेश्वर काळेला एकदा कमेंटमध्ये तुम्ही सांगा की आमच्यासोबत राहत जाय, जात जाय, फिरत जाय. कमेंट त्याच्यावर मारत राहा. आलो आपण आता बाराशिव येथे. ही बाराशिव मंदिराची कमान आहे. चला, समोर मंदिर बघा. शनिवार असल्यामुळं किती गर्दी आहे इथे. आणि मंदिर रोडवरच आहे एकदम. हिंगोली आणि नांदेड रोड आहे का, त्या रोडवरच मंदिर आहे बघा. हे एकदम गोल्डन मंदिर. किती गर्दी आहे, गाड्यांचा पार्किंगची व्यवस्था आहे खूप. चला आता आपण आलो मंदिरात. माझ्या पाठीमागच मंदिर आहे श्री बजरंगबलीचं हनुमानजी. इकडे तुम्हाला पिण्याची टाकी भेटल. आपले प्रतीक भैया चाललेत थोडे हातपाय वगैरे धुवायला. इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. अजून मस्त छोटे छोटे झाडं आहेत. अजून नारळ फोडण्याची इथे प्रसाद. तर प्रसाद भेटेल तुम्हाला. नारळ फोडायला इथं जागा आहे मस्त. चप्पल थोड्या बाहेरच इकडं पार ठेवून द्यायच्या. इथं बघा, हे नारळ फोडण्याची व्यवस्था आहे मस्त. ते देणगी कार्यालय. कुणाला सोयीच्छेने काही देणगी द्यायची असेल तर इथं तुम्ही देऊ शकता. या इथे अगरबत्ती लावायचं स्टँड आहे इथं. चला आपण लगेच थोड्याच वेळात दर्शनाला रांगेमध्ये उभे राहू आणि दर्शन घेऊ. इथून आत जाण्याचा मार्ग आहे. इथून अशी रांग चालू आहे. मंदिराचा ध्वज बघा किती मस्त फडकत आहे. गणेशजीची मूर्ती आहे इथं मस्त. गणपतीजींची, गणेशजींची मूर्ती. असे ध्वज लावलेले आहेत छोटे 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 मंदिराला. आणि मंदिराला एक मस्त हॉल पण आहे. असं कोणी भाविक भक्त आले लांबून. इथं दिंडी घंटी वाजून बजरंगबलीच्या दर्शनाला घंटी वाजवली आपण. तिकडे बघा तुम्ही, असं रांगेने तिकडे जायचं आहे आपल्याला. आपण रांगेत राहून मस्त चांगल्या प्रकारे माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण घेतो. तर चला आता माझ्यासोबत दर्शन घ्या तुम्ही श्री बजरंगबलीजींचे. आता आतमध्ये आपण चाललो. चला चला. जय बजरंगबली. प्रसाद द्या. चला आता आपण प्रदक्षिणा मारू मंदिराला. इथे नंदी महाराजांचं आणि शिवजींची पिंड आहे. दर्शन घ्या तुम्ही पण माझ्यासोबत. तर मित्रांनो, इथे प्रसादाची पण व्यवस्था आहे. इथं प्रसाद आहे. तर आपण पहिले तुम्हाला बावडी दाखवूया आणि नंतर थोडा प्रसाद पण ग्रहण करूया. आलोच इथं आपण. मी आपले प्रतीक भैया गायकवाड, ऋषिकेश भैया आघाव. तर चला मित्रांनो, आपण बावडी दाखवूया आपल्या मित्रांना. तर आपण आलोय आता सध्या बावडीपाशी, बारवपाशी. तुम्हाला दाखवतो चला. हे बघा किती असा छान प्रकारे बारव आहे. खूप
माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारचा कोरीव काम केलेलं आहे आणि बारो हे केलेलं आहे. आणि इथं बघा तुम्ही गणेशजींची मूर्ती पण आहे स्थापित केलेली गणेशजींची, आणि समोरच शिवजींची मूर्ती आहे. खूप छान असा प्रकारचा बारव आहे. मित्रांनो आता प्रसादाचा एक घेऊ आपण प्रसाद. आपले ऋषिकेश भैया, प्रतीक गायकवाड, मी प्रसाद खाऊया. इथं बसलो आणि आता प्रसादाच्या रांगेमध्ये मजेशीर आपण प्रसाद खाऊ आहे का नाही. बसले आपण प्रसाद खाऊया. हॅलो मित्रांनो, आपल्या आकाश सानप म्हणून चॅनल आहे यूट्यूबला, त्याला सबस्क्राईब आणि लाईक करा. आकाश सानप ब्लॉग म्हणून हां ब्लॉग, त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. औंढा इथं केळीच्या पानावर पत्रवाळ्या आहेत. आपल्या केळीच्या पानावर मामा वाळ हे करत आहेत. पाठीमागं माझ्या बघू शकता तुम्ही आपले श्री बजरंगबली, हे बघा पाठीमागं बजरंगबलीजींचे पण दर्शन झाले. पाठीमागं आहेत असा भरपूर भव्य दिव्य महाप्रसादाचं आयोजन असते इथं, आणि हॉल पण आहे चांगल्या प्रकारचा. महाप्रसाद मित्रांनो असा आहे की इकडे बघा पोळ्या, केळीच्या पानावर जेवण एकदम चांगल्या प्रकारे, राईस, भाजी, दूध, ह्या पोळ्या आहेत मित्रांनो. आम्हाला प्रत्येकला मला पंक्तीमध्ये जेवायला खूप काही आवडते, मजा येते जेवण्यासाठी. आहे का नाही प्रत्येक? जेवायला आवडते ना तुला प्रत्येक पंक्तीमध्ये? जंबो तुला आवडते का पंक्तीमध्ये जेवायला? खूप मजा यायची पंक्तीमध्ये जेवण्याचा विषय वेगळा असतो मित्रांनो. तर मस्त छानपैकी अशा पुरणाच्या पोळ्या आहेत जेवण्यासाठी. पुरणपोळी आज जेवायला आहे. प्रत्येक पोळ्या पुरणाच्या आहेत आज. हो खूप छान. जंबो पुरणपोळी आवडते का तुला? नाही आवडत? पुरणाची पोळी घेतली नाही पोळी? तुला आवडते की नाही प्रत्येक? हो आवडते. वा वा, मला पण आवडते. एक नंबर. सगळ्यांना पुरणाची पोळी आवडते. तर मित्रांनो आता आमचं महाप्रसाद खाणं झालेलं आहे. आता आपण निघूया आपल्या औंढ्याच्या दिशेने, घराच्या दिशेने. प्रत्येक भैया फोनवर बोलत आहेत. ए जंबो कुठे? चल जंबो, चला आता निघूया आता औंढ्याच्या दिशेने. तर माझ्या मित्रांनो आपण आता आलोय शनी मंदिर. प्रतीक भैया गायकवाड, ऋषिकेश आघाव मंदिर आहे शनिदेवाचे. इथं विहीर होती रे. पहिले हे दर्शन घेऊया, मग तुम्हाला इथली पण विहीर दाखवतो मी. जवळच आहे, इथंच हे रोडला टच मंदिर आहे का नाही जंबो? रोड पशीच आहे ना. अंतर किती आहे रोडपासून? एक 30 मीटर अंतर आहे फक्त. हे रोड आहे 30 मीटर लय झालं. जय शनिदेव. दर्शन घ्या माझ्यासोबत तुम्ही पण मित्रांनो. जय जय शनिदेव. चला प्रतीक भैया, विहीर होती ना इथं? विहीर कुठे ती? चला मित्रांनो तुम्हाला एक इथली पण विहीर दाखवतो. एक छोटीशी विहीर आहे, बारीक. गुळाचा वास आहे, पाकाचा, गुळाचा पाक. इथं गुळाच्या पाकाचं हे नोट आहे. ही विहीर आहे मित्रांनो, छोटीशी विहीर आहे. आता खराब झाली थोडी, छोटी विहीर आहे एकदम. इथं बसायची चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे मस्त अशी. संध्याकाळी त्या टायमाला एकदम मस्त वाटते वातावरण. हे मित्र बसलेत. हॅलो मित्रांनो, तर चला आता आपण निघूया औंढ्याच्या दिशेने. प्रतीक भैया कसं मन प्रसन्न झालं का? हो खूप छान. बरं चला. जंबो तुमचं? एकदम छान वाटलं. ओके. आमच्या सगळ्या मित्रांना खूप चांगलं वाटलं, मन प्रसन्न झाले आज बजरंगबलीचे दर्शन घेऊन आणि प्रसाद खाऊन पण. तर चला आपण निघूया औंढ्याच्या दिशेने. मित्रांनो आता आलो आपण औंढा. प्रत्येकला सोडू आता घरी त्याच्या आणि जाऊ आता आपल्या घरी शिक्षक कॉलनीमध्ये. चल प्रत्येक बाय. येऊ का? हो, आपण आलोय आपल्या घरी. शिक्षक कॉलनी आहे, ते कॉलनीमध्ये आलोय जस्ट नाव. आद्या आपली वाट बघत असेल तर चला बघूया काय करते आद्या. ही आहे आपली शिक्षक कॉलनी, सुसज्ज कॉलनी, शिक्षक कॉलनी.
आहे आपलं घर. आलो आता घरी. अध्या आहे गेलेली झोपी, आता झोपलेली आहे अध्या, तर झोपू देऊ तिला. मित्रांनो आता आपण पित आहे चहा. बघा हे चहा एकदम मस्त नंबर 1 गुळाचा चहा आहे. सेहतसाठी हेल्थसाठी खूप चांगला चहा असतो. तुम्ही पण, माझं म्हणणं आहे की तुम्ही पण चहा पित असाल तर गुळाचा चहा प्या. घरी बनवायचा गुळाचा चहा 1 नंबर चहा होतो. थांबा तुम्हाला टेस्ट सांगतो इथं. हा 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 हा, खूप छान चहा लागला. तुम्ही पण प्या एकदा. एक घोट मारला की मस्त वाटतं लगे. सगळा थकवा अंगातला दिवसभराचा निघून जातो लगे. आता जस्ट नाव मित्रांनो आद्याला घेऊन आपण आलोय बारक्याकडे दूध आणण्यासाठी. आद्या इकडं इकडं थोडी आद्याची पाळी बी होती. गोल्डी आता गेलाय दूध घेण्यासाठी. बघू शकता गोल्डीला तुम्ही, तिच्यात हात घालून उभा आहे गोल्डी. तर चला दूध घेऊया आणि निघूया. तर गोल्डीनं मला एक चॉकलेट दिली, इक्लेअर्स. गोल्डीचा तुमचा परिचय नसेल तर परिचय करून देतो. गोल्डी माझा मित्र, जो की संभाजीनगरला राहतोय, स्टडी करतो तिकडे थोडी. तर आता दूध घेऊ आपण आणि निघूया घराच्या दिशेने. आद्या काय म्हणते? आद्या बघूया आपण. आद्या तू नाराज काऊन आहेस? आद्या आपली चॉकलेट खात नाही अजून, आणि आद्याला आपल्याला चॉकलेट बी द्यायची नाही आतापर्यंत. नंतर थोडी आणखी मोठी झाल्यावर, दात वगैरे आल्यावर. अजून दात नाही आले तिला. तर बारक्या आपला पाहून काहीतरी म्हणतोय. काय म्हणतो रे? जय मल्हार डेअरीचे ओनर